संभाजीनगरमध्ये पाण्याअभावी नागरिक त्रस्त असल्याचं चित्र पाहायला मिळालं आणि या प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते माननीय अंबादासजी दानवे साहेब यांनी आयोजित केलेल्या हंडा मोर्चाचं नेतृत्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या ज्योतिताई ठाकरे, उपनेत्या अस्मिताताई गायकवाड, उपनेत्या शीतल शेठ देवरुखकर, उपनेत्या छाया शिंदे, उपनेत्या शुभांगी पाटील या रणरागिणींनी केलं। या प्रसंगी लबाडांनो पाणी द्या असा सज्जड दमही या रणरागिणींनी भरला। याचबरोबर जर संभाजीनगरला एक दिवसाआड पाणी मिळालं नाही तर आपण रस्त्यावर उतरून शिवसेना स्टाईलनं आंदोलन करू असा इशारा सुद्धा या सर्व रणरागिणींनी दिला। भाजप सरकारने सर्वसामान्य जनता, महिला, शेतकरी सर्वांचीच फसवणूक केली आहे। संभाजीनगरच्या जनतेला उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना आघाडीच्या राज्यात 3 दिवसाआड पाणी येत होते आणि आता 12-15 दिवसातून एकदा पाणी येते। ही अतिशय संतापजनक गोष्ट असून सरकार पाण्याचे नियोजन करण्यात अपयशी ठरले आहे। त्याबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अस्मिताताई गायकवाड यांनी सरकारचा निषेध करून संभाजीनगरच्या जनतेला पाणी मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही असे ठासून सांगितले। पाणी आमच्या हक्काचं, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी 8 मे रोजी संभाजीनगर येथे आयोजित केलेल्या लबाडांनो पाणी द्या या हंडा मोर्चाचे नेतृत्व शिवसेना संपर्क प्रमुख ज्योतिताई ठाकरे, शिवसेना उपनेत्या अस्मिताताई गायकवाड, शिवसेना उपनेत्या शीतल शेठ देवरुखकर, शिवसेना उपनेत्या छायाताई शिंदे, शिवसेना उपनेत्या शुभांगीताई पाटील यांनी केले। यावेळी अस्मिताताई गायकवाड यांनी भाजप सरकारला लबाडांनो पाणी द्या अन्यथा शिवसेना स्टाईलने यापेक्षाही तीव्र आंदोलन करू असा गंभीर इशारा दिला। शिवसेनेचे पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख, महाराष्ट्राचे माजी लोकप्रिय मुख्यमंत्री, आमच्या वहिनी, आमच्या श्रद्धास्थान रश्मी वहिनी उद्धवजी ठाकरे साहेब या दोघांच्याही मार्गदर्शनानुसार आदरणीय अंबादासजी दानवे साहेब यांच्या संयोजनाखाली हा जो संपूर्ण पाण्यासाठी प्रत्येक ठिकाणी आंदोलन घेतलंय त्या या सगळ्या पाण्याच्या आंदोलनामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील उपनेते इथं आता आम्ही हजर आहोत। या प्रत्येक आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत आणि कुठल्याही परिस्थितीत या नागरिकांच्या हालापेक्षा सोडवल्याशिवाय, ज्यांना पाणी मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। की या संभाजीनगरची अतिशय हलाखीची परिस्थिती आहे। नागरिकांना 12-12, 15-15 दिवस पाणी येत नाहीये। ज्या माता भगिनींना आमचं सरकार असताना, या आघाडीचं सरकार असताना 3 दिवसाआड पाणी येत होतं, त्या माता भगिनींना आता 15 दिवस पाण्यासाठी वंचित राहावं लागले। माता भगिनींचे हाल बघा की माझी माता भगिनी चक्कर येऊन पडली, पण यांना आतापर्यंत जाग आलेली नाही। या सरकारला जाग आणायची आहे कारण यांच्याकडे पाण्याचं नियोजन नाही आहे। पाण्याचं जे नियोजन व्हायला पाहिजे, परंतु या लोकांना नियोजन करता न आल्यामुळं 1 दिवसाआड पाणी देता येत नाहीये। की आमची सत्ता होती तेव्हा 3 दिवसाआड ते पाणी येत होतं, जनतेला एवढे पाण्याचे हाल होत नव्हते। या सरकारला फक्त विरोधकांवर आरोप करणं आणि काही काम नाही करणं, सगळ्या योजना कागदावर ठेवणं आणि सगळं लबाड काम करणं हे सगळ्यांची फसवणूक, म्हणजे जनतेची फसवणूक, महिलांची फसवणूक, शेतकऱ्यांची फसवणूक, हे फसवा सरकार आहे। आणि या फसव्या सरकारचा मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निषेध करते आणि त्यांना इशारा देते की काही करून जर या शहरातल्या नागरिकांना पाणी मिळालं नाही तर यापुढे यापेक्षाही तीव्र आंदोलन करू, रस्त्यावर उतरू आणि या नागरिकांचे हाल अपेष्टा सहन करणार नाही। कुठल्याही परिस्थितीमध्ये या नागरिकांना पाणी मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। शिवसेना उपनेत्या छायाताई शिंदे यांनी सरकारला सज्जड दम भरला। आपल्या म्हणीप्रमाणे धरण उशाला आणि करड घोषाल कशाला याबद्दल तुम्हाला कसं आहे, हे सरकार आलं ज्यावेळेस आमचं उद्धव बाळासाहेब ठाकरे हे सरकार होतं त्यावेळेस 3 दिवसाला पाणी सुटत होतं, कारण त्यावेळेस सरकार हे जनतेतनं निवडून आलं होतं। आज भाजप सरकारला एवढे इशारा, एवढं आव्हान छत्रपती संभाजीनगरमध्ये 1 महिना झालं आमच्या अंबादास दानवे साहेब आंदोलन करतायत, पाण्यासाठी भीक मागतायत। माझ्या महिला भगिनी पाण्यासाठी रस्त्यावर उतरलेत, पाणी 8-8 दिवसांना इथं येते। अरे भाजप सरकार
जमत नसेल तर खुर्ची खाली करा, नाहीतर आमचं 1 दिवसात पाणी द्या, ही आमची आव्हानात्मक मागणी आहे. आज जर इथं 8-8 दिवसाला पाणी येत असेल तर पाणी कशाला लागत नाही? जीवन हे सगळं पाण्यावर जगलं जातंय. प्रत्येक गोष्टीला पाणी लागतंय आणि पाणी 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 करून माझ्या महिला उन्हातानात, माझे पुरुष पदाधिकारी सगळे जर उन्हातानात जर आंदोलन करायची ह्या सरकारमध्ये आता वेळ येत असेल तर उपयोग काय आहे तुमचा? आज तुमचं सरकार आलंय, लबाडानो पाणी द्या ही घोषणा मला या छत्रपती संभाजीनगर मध्ये करावी लागते. आमच्या महाराष्ट्रातून सगळीकडे पाण्यासाठी एवढी बोंबाबोंब चालू आहे. प्रत्येक ठिकाणी आमची उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आमची आंदोलनं चालू आहेत आणि एवढी आंदोलनं चालू असताना तुम्हाला जर जाग येत नसेल, तुम्ही नुसतं मीडियातच बघत असेल आणि थंड बसत असाल तर ह्याच्यापेक्षा मी सांगते, जर वेळेत नाही तुम्ही सुधारला, वेळेत जर परत माझ्या महिला रस्त्यावर आणला, परत जर आम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वतीनं जर रस्त्यावर उभं राहायची आम्हाला वेळ आणली, ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन होईल. हा माझा इशारा आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून. यावेळी जिल्हा संघटिका आशा दातार, संपर्क संघटिका औलवार, मीनाताई फसाटे, शिलाताई गुंजाळ, रंजना कोलते, पुष्पा नलावडे, अपर्णा रमावत, सरला आवटी, प्रतीक्षा राजपूत, नेहा वाघ यांच्यासह अनेक महिला तसेच पुरुष पदाधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलकांनी घोषणांनी परिसर दणाणून सोडला.